चुकीचं बोलली नाही ती. काय हो, हा सगळा प्रकार जर सारंगच्या वेळीच लक्षात आला नसता तर काय अनर्थ झाला असता. शी, मला ना कळतच नाही, म्हणजे इतका नीच विचार कसा येऊ शकतो कोणाच्या मनात. हलका स्वभावातला गुणदोष त्या बाईला मी खूप आधीपासून ओळखतो. स्वतःच्या स्वाभिमानासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते, पण यावेळेस मात्र तिने आपल्या लेकीचं गाणंच संपवायचा प्रयत्न केला. हे मात्र जरा अति झालं. नाही, पण तिला दैवाने काही साथ दिली नाही. हलका, दैव नेहमी सत्याच्या पाठीशी उभं राहतं. प्रत्येक वेळी? प्रत्येक वेळेस. असं का विचारतीस? मग आपल्या सानिकाच्या वेळी दैवकानी पाठीशी उभं राहिलं. कशाला जुन्या आठवणी काढताय? काही सुखद नाहीये त्यात. सुखद नसल्या तरी खऱ्या आहेत ना. दुर्दैवाने आहेत खऱ्या, पण आपल्या लेकीला, आपल्या दुसऱ्या लेकीला त्या घरात पाठवून आपण आपल्या दुःखावर फुंकर घातलेली आहेच की. आनंद देते आता, सुखात आहे. सुखानं संसार करतायत दोघ जण. अजून काय हवं? आपल्या सानिकाचं वर्ष श्राद्ध येत आहे. काही योजलेत तुम्ही? सांगितलं होतं ना तुला, सावलीत जिंकणार. नाही, पैस जिंकल्याचा आनंद आहेच मला, पण तुला सांगू, त्याहूनही जास्त समाधान मला एका गोष्टीचं वाटतं की भैरवी पहिल्यांदा तोंडावर पडली. मला भैरवीला हरताना पाहून खूप जास्त आनंद झालाय आज. मम्माने तर हद्दच केली. ती इतक्या खालच्या थराला जाऊन वागेल असं कधी वाटलं नव्हतं मला. तिने चक्क सावलीचा आवाज हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. पण बरं झालं सारंगधाराच्या वेळीच लक्षात आलं, म्हणूनच धोका टळला आणि त्यामुळेच भैरवीजींचा प्लॅनही फसला. ऑब्विसली सोहम, कसं आहे ना, सारंग कायम सावलीच्या पाठीशी ढाल बनून उभा राहिला. म्हणजे तो नेहमीच तिच्या पाठीशी उभा असतोच, एक नवरा म्हणून, एक मित्र म्हणून. म्हणून तर हे सगळं शक्य झालंय. तू ना काहीतरी घडायची वाट बघत बसतोस. शिक ना काहीतरी सारंगकडून. हे बघ तारा, असं काही नाहीये. मॉम ना काही ऐकण्याच्या पलीकडे गेलीये. मी जेन्युइनली प्रयत्न करतोय ग, पण ती कोणाचंच ऐकून घेत नाहीये. पण ती काय करू? सोहम, तुझे प्रयत्नच कमी पडतायत. तारा प्लीज बस कर आता. आणि सोम, तूही वाद घालून काही साध्य होणार नाही. थोडा वेळ द्या, सगळं ठीक होईल. मला काय वाटतं माहितीये, सोहमने तिथे राहणंच सोडून द्यावं. तू इथे का नाही येत आमच्या सोबत राहायला? आपण एकत्र राहूयात ना. हो, म्हणजे सोम इथे आला राहिला तर माझी काही हरकत नाहीये. यू आर मोस्ट वेलकम सोम. हे घरी तुझंच आहे. पण तारा, तू एक गोष्टीचा विचार केलायस का? सोम इथे राहायला आला तर प्रश्न सुटेल का? हे म्हणजे तुला त्या घरी परत जायचंय, तुला तुझा हक्क मिळवायचा आहे. सोम इथे आल्याने ते कसं शक्य होणार आहे? म्हणजे हाऊ इज इट गोइंग टू बी पॉसिबल? एनिवे, मम्माचा सगळीकडे इतका अपमान झाला, तिला तिची चूक समजली असेल का? तारा, कुत्र्याचं शेपूट कधी सरळ होतं का? नाही ना, ते नेहमी वाकडच राहतं. भैरवीचंही तसंच आहे. ती कधीही सुधारणार नाही. इतका अपमान बास झाला की आणखीन करू? माझ्या घराकडे नजर वर करून बघायचं नाहीये. भैरवी आधीच सांगून ठेवते. जा, चालती हो. जा म्हणते ना. तिलोत्तमा प्लीज, तू निघ इथून. बास झालं, खूप झालं. माझं एकदा ऐकून घे. ताराला घरात घे, मी रिक्वेस्ट करते. तारा माझी सून आहे. माझ्या घरातलं प्रकरण मी बघेन. तू मध्ये लुडबुड करायची नाहीस. तुम्ही कोणा? इथे काय करताय?
भैरवी कोण आहेत हे? हा काय प्रकार आहे? तिलोत्तमा, मला नाही माहित कोण आहेत या. खरंच नाही माहित. तिलोत्तमा मॅडम, आम्ही तुमच्याकडे नाही, या भैरवी वझेला भेटायला आलोय. म्हणजे मला मला कशासाठी? काय काय काम काय होतं तुमचं? खूप महत्वाचं काम होतं म्हणून आम्ही तुमच्या घरीच गेलो होतो. पण तुम्ही इथे आलात हे कळल्यावर आम्हाला राहावलं नाही, म्हणून आम्ही तुमच्या मागे मागेच इथे आलो. पण असं काय काम होतं माझ्याकडे तुमचं? हो हो सांगतो ना, थोडं धीर धरा. कसं आहे ना, आम्ही सावलीच्या गाण्याचे फॅन आहोत आणि स्वतःही गाणं शिकतोय. भैरवीजी, तुम्हाला काय वाटलं तुम्ही काल जे वागलात ते कोणाला कळणार नाही? तुम्ही काल कलेचा अपमान केलात. आधी सावलीचा आवाज चोरून तुम्ही स्वतःच्या मुलीला प्रसिद्धी दिलीत आणि काल तर चक्क तिचा आवाज कायमचा जावा म्हणून तिच्या पाण्याच्या ग्लासमध्ये औषध मिसळलं. अहो, एका कलाकाराच्या नावावरती तुम्ही मोठा कलंक आहात. तुमच्यासारख्या कलाकाराची निर्भत्सना जेवढी करावी तेवढी कमी आहे आणि आम्ही सर्वजण तुमचा धिक्कार करतो. हो हो, आम्ही सर्व धिक्कार करतो. धिक्कार करतो, धिक्कार करतो. भैरवी वजे मुर्दाबाद, 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 भैरवी वजे मुर्दाबाद, मुर्दाबाद.